अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकरच पूर्ण करू देत. भक्तांनो, दिवाळी हा सण काही दिवसांवरती येऊन टेकलेला आहे आणि तुम्हा सर्वांची खूप लगबग सुरू असेल. आपण खूप सगळी खरेदी करत असतो दिवाळीला. दिवाळी हा वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत साजरा होणारा एक आपला भारतीय सण आहे आणि हा दक्षिण भारतात जास्त प्रमाणात साजरा होतो. आपण खूप काही खरेदी करतो. हा सण म्हणजेच प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळाच उत्साह असतो. रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी सर्वांचे घर सुख समृद्धीने भरू देत, हीच स्वामींचरणी व देवी लक्ष्मी माते चरणी प्रार्थना करते. स्वामी परिवारातील सर्वांना दिवाळीच्या स्वामीमय शुभेच्छा. हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे, प्रगतीचे, आरोग्यदायी जावो हीच मनोकामना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून माझ्या स्वामी परिवारातील व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक ताईदादांना व आपल्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल की आपण दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजन याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर लक्ष्मीपूजन तुम्ही दरवर्षी करता आणि तुम्ही याआधी खूप ठिकाणी माहिती पाहिली असेल, पण हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पहा. स्वामींच्या संदेशानुसार इथे मी तुमच्याशी माहिती शेअर करणार आहे, अगदी सविस्तर. आणि कशा पद्धतीने लक्ष्मीपूजन करायचं. बऱ्याचदा काय होतं, लक्ष्मीपूजनचा एक प्रदोष काळामध्ये मुहूर्त असतो, मग खूप जणांची एक धांदल उडते. या वेळेत मग मी कशी पूजा मांडणी करू. तर तुमची कुठलीही घाई गडबड न होता तुम्ही सविस्तर शास्त्रोक्त पद्धतीनेच पूजा कराल अशी मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे आणि काही सोप्या टिप्ससुद्धा. तर दिवा कसा लावावा, या दिवशी आपल्याला दिवा लावताना एक काळजी घ्यायची आहे. आपल्या वंशाचा सुद्धा दिवा कायम तेवत ठेवायचा आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या दिवशी आपल्याला 3 उपाय करायचे आहेत. हे तुम्हाला लक्ष्मीपूजन केल्यानंतरच करायचे आहेत, म्हणजेच या पूजेसोबत करायचे आहेत. तुम्हाला लक्ष्मीपूजनची मांडणी वगैरे येत असेल, पण हे 3 उपाय तुम्हाला नक्कीच माहीत नसतील. आवर्जून प्रत्येक महिलेने, प्रत्येक ताईने आपल्या मुलांसाठी, आपल्या अखंड सौभाग्यासाठी हे उपाय करावे. तर आपल्याला सर्वप्रथम लागती लक्ष्मीची मूर्ती. लक्ष्मीची मूर्ती नसेल, तुम्ही नवीन घ्या. तिची प्राणप्रतिष्ठा धनतेरस दिवशी तुम्ही करा. यावरती मी आधीच व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्याचीसुद्धा लिंक देईल कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही नक्की तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा. त्याचबरोबर आपल्याला ज्यांना जर शक्य नाही लक्ष्मी घेणं, मग आम्ही काय करावं. तर सुपारी ठेवावी का. बऱ्याच जणांना सुपारी नको वाटतं. तर तुम्हाला काय करायचं हे सुद्धा मी पुढे सांगेल, म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर उत्तरंसुद्धा मिळतील आणि त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका कुशंका राहणार नाही. दिवाळीचं लक्ष्मीपूजन तुम्ही स्वामींच्या संदेशानुसारच नक्की करा. त्याचबरोबर आपल्याला इथे साहित्य जे काही लागते ते मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे. आपलं जे घरात असतं तेच आपल्याला साहित्य लागत असतं आणि ही सर्व माहिती आता तुम्हाला पूर्ण पाहायची आहे. माहिती बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये माझी स्वामी आई असे लिहा आणि अर्थातच आपण लक्ष्मीपूजनबद्दल माहिती पाहतोय, त्यामुळे सर्वांनी जय महालक्ष्मी असे लिहा. तर भक्तांनो, सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. मी इथे कुबेर दिवा घेतलेला आहे, तुम्ही इथे सुद्धा बघू शकता. हा कुबेर दिवा जर तुमच्याकडे नसेल तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कुबेर दिवा घ्या. कारण कुबेर दिवा जर आपण घरामध्ये घेतला आणि तो धनतेरसला लावला, त्यानंतर तुम्ही लक्ष्मीपूजनला लावला, तर अर्थातच कुबेर महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि कुबेर दिवा घरात असणं खरंच खूप चांगलं आहे. आपल्या वंशाचा दिवा कायम तेवत राहतो. त्याचबरोबर आपल्या मुलांना, आपल्या पतीला चांगलं आरोग्य लाभतं आणि आपल्याला हेच पाहिजे असतं. फक्त पैसाच यावा असं काहीच नसतं. आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी आवर्जून सांगेल कुबेर दिवा ज्यांना शक्य आहे घेणं त्यांनी नक्की घ्या. ज्यांना नाही शक्य त्यांनी मग एक मातीची पंती घ्यायची आहे
आणि इथे मी कुबेर दिव्यामध्ये जी मोठी वात घेतलेली आहे, तुम्हाला सुद्धा अशीच अखंड वात या दिवशी लावायची आहे. ज्या पद्धतीने आपण नवरात्रीमध्ये अखंड वात 9 दिवसांसाठी लावतो, तर तिथे आपण 1.25 हाताची वात घेतो. इथे सुद्धा तुम्हाला ही वात रात्रभर जाळायची आहे, म्हणजेच रात्रभर ठेवायची आहे. त्यामुळे वात घेताना सुद्धा एकदम लांब वात घ्यायची आणि नंतर आपल्याला इथे तिळाचं तेल मी वापरलेलं आहे, कारण तूप जर वापरलं तर थंडीचे दिवस आहेत, तूप आळल्यानंतर दिवा विझू शकतो. त्यामुळे मी अवश्य सांगेल की तुम्ही तिळाचं तेल किंवा जे खायचं तेल आहे ते वापरा. नंतर दिव्याला हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करून घ्यायची. स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि पूजा मांडणी कधी सुरू करायची. बऱ्याचदा आपण प्रदोष काळामध्ये पूजा करायची असते, तेव्हाच जर मांडणी करायला घेतलं तर मग आपल्याला इतर कामे म्हणजे असतात, जे आपलं आवरणं असतं, दिवे लावणे असतं, हे आपल्याला करता येत नाही आणि मग खूपच धांदल उडते. त्यासाठी तुम्ही 4 वाजताच पूजा मांडणी वगैरे करून घ्या आणि नंतर मग शास्त्रोक्त पद्धतीने पूजा कशी करायची हे पुढे पाहू. तर आधीच पूजेला सुरुवात करायची आहे. तर इथे सुद्धा मी पूजा मांडणीसाठी जे काही आपला चौरंग आहे किंवा मग चौरंगावरती सर्व पूजा बसत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने छान नवीन कपडा टाकून घ्या. त्यावरती सर्वप्रथम एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि नंतर मी इथे तांदळाचं अष्टदल कमल काढून घेते, कारण हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या पूजेमध्ये देवीचं आसन आहे, त्यामुळे मी स्वस्तिक काढून त्याची पूजा करून घेतली. नंतर अष्टदल कमल काढून त्याचीसुद्धा पूजा केली आणि इथे तांब्याने भरलेला कलश ठेवलेला आहे, त्यालासुद्धा स्वस्तिक काढून घेतलेला आहे. आता कलशाला आपल्याला इथे आवर्जून असे 8 डॉट करायचे आहेत. तर बघा तुम्ही, मी 8 गंध लावत आहे. आता तुम्ही म्हणाल की हे गंध कशाला, कारण मागेच नवरात्रीमध्ये सुद्धा कमेंट आली होती, ताई हे गंध का लावले. तर आपल्या अष्टलक्ष्मी आहेत आणि अष्टलक्ष्मींचं हे निवासस्थान आपल्याला करायचं आहे. त्यामुळे असे 8 गंध 8 लक्ष्मींचे लावा, त्याला हळदी कुंकू लावून घ्या. नंतर आपल्याला कलशामध्ये हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 16 अक्षता घेतलेल्या आहेत. 16च अक्षता घ्यायच्या, 16 धने घ्यायचे. हे का, तर 16 हे जे आहे तर हा आकडा लक्ष्मीला खूप प्रिय आहे. आपण 16 वेळाच कुठलाही मंत्र म्हणतो, कारण 16 संस्कार हे देवांना चालतात आणि ते देवांना प्रिय असतात. त्यामुळे यामध्ये मी एक हळकुंड टाकलं, त्याचबरोबर फूल टाकलं, कारण हे जे कलशातील पाणी आहे हे पाणी अभिमंत्रित पाणी होणार आहे. आणि नंतर आपण फुलाच्या साह्याने दुसऱ्या दिवशी तुम्ही हे पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यायचं, देवीचा जप करत किंवा देवीचं नामस्मरण करत. तर यामध्ये पैसा घालायचा, एक म्हणजे एक नाणं घालायचं आणि 5 आंब्याची पाने किंवा मग 5 तुम्ही इथे विड्याची पाने ठेवायची, त्यावरती ताट ठेवायचं. बऱ्याच जणांची पद्धत वेगवेगळी असते. तर इथे तुम्ही पाहताय ही शास्त्रोक्त आणि स्वामींच्या संदेशानुसार पद्धत आहे आणि योग्य पद्धत आहे. आता एक साईडला म्हणजेच कलशाच्या आपल्या डाव्या हाताला इथे मी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींचा असा छोटा जो फोटो आहे तो ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही या ठिकाणावरती तुम्हाला विड्याच्या पानावरती 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींचं स्थान. लक्ष्मी पूजनामध्ये विष्णूंशिवाय लक्ष्मी मातेचं आवाहन करता येत नाही, त्यामुळे दोघांचंही आवाहन करावं लागतं. त्यानंतर मी कलशाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या हाताला एका वाटीमध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यामध्ये कुलदेवीचा टाक ठेवलेला आहे. जर तुमच्याकडे कुलदेवीला स्टँड असेल टाकाला तर तुम्ही तसं ठेवू शकता. आणि मी इथे तांदळामध्ये ठेवलेले आहेत. जे ताम्हण होतं कलशावरती ठेवलेलं, त्या ताम्हणामध्ये आपल्याकडे जी धनद्रव्य रूपामध्ये लक्ष्मी असते ती लक्ष्मी आपल्याला विराजमान करायची आहे. तर त्यामध्ये जे काही आपल्या घरामध्ये सोन्याचे अलंकार असतात ते ठेवायचे आहेत. आणि या दिवशी प्रत्येक महिलासुद्धा अलंकार घालून नटलेली असते. पण मी तुम्हाला एक आवर्जून सांगेल की जे काही महिलांचं मंगळसूत्र असतं ते तुम्ही आवर्जून या ताम्हणात ठेवा, कारण यामुळे आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो, अखंड सौभाग्य प्राप्त होतं. तर जे तुमच्याकडे दागिने आहेत ते सर्व दागिने ठेवा. जे नाणे असतात
सुटे पैसे ते ठेवा आणि नवीन कोऱ्या नोटा ठेवा, यांचीसुद्धा या दिवशी पूजा करायची. नंतर आता मी आधी सांगितलं होतं ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांना सुपारी न ठेवता मी इथे तुम्हाला लक्ष्मीपूजनचा पुडा दाखवला. जे पॅकेट आपल्या किराणा दुकानामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल त्या पॅकेटमध्ये अशा पद्धतीचा फोटो असतो. त्यामध्ये देवी सरस्वती, देवी लक्ष्मी आणि गणपती असा तिघांचा एकत्रित फोटो येतो. या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजनला देवी लक्ष्मी आणि गणपतीची सोबत एकाच दिवशी फक्त पूजा करता येते. नंतर एरवी वारी आपण देवी लक्ष्मींची आणि गणपतीची एकत्र पूजा करू शकत नाही. म्हणून आज आपल्याला दोन्ही देवांची पूजा करायची आहे. कारण देवी लक्ष्मी ही धनाची देवी आहे. फक्त आपल्याकडे धन येऊन उपयोग नाही तर आपल्याला बुद्धीही असायला पाहिजे. आणि बुद्धीचे देवता हे गजानन आहेत, गणराया आहेत. आणि मग अर्थातच गणराया आपल्याला बुद्धी देतील आणि देवी धन देईल. ते कुठे कसं वापरायचं याचा एक मेळ बसेल. म्हणून या दोघांची एकत्रित पूजा करायची असते. तर सर्व मांडणी मी इथे पटापट करून घेत आहे. तुम्ही त्या पद्धतीने पहा आणि तशीच करा. त्यानंतर जोड पानांवरती श्रीयंत्र ठेवलेलं आहे, त्याच्याच बाजूला कुबेर यंत्र ठेवायचं आहे. आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ठेवा किंवा मग कुबेर महाराजांची तुम्ही मूर्ती ठेवा, नसेल तर सुपारी ठेवा. किंवा मग इथे मी तुम्हाला जे कुबेर यंत्र दाखवलेलं आहे माझ्याकडे अशा पद्धतीने पेपरवरती आहे. तुम्ही सुद्धा अशी आखणी करून तयार करून घेऊ शकता. नाहीतर मग सुपारी ठेवा. मी सुपारीसुद्धा ठेवलेली आहे जी माझी सत्यनारायण पूजेमधील आहे. आणि मी यावरती खूप सगळ्या सेवा केलेल्या आहेत. त्यामुळे मी हे कुबेर महाराज इथे स्थापन केलेले आहे. त्यानंतर मी समोरच जोड पानांवरती गणरायाची मूर्ती ठेवलेली आहे. तुम्ही नसेल ठेवायची किंवा नसेल तर तुम्ही इथे सुपारी ठेवू शकता. त्याचबरोबर मी देवी लक्ष्मींची मूर्ती ठेवलेली आहे. आणि ही मूर्ती मी नवीनच घेतलेली आहे. याची प्राणप्रतिष्ठासुद्धा केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे. त्यानंतर खरी लक्ष्मी आहे ती झाडणी किंवा मग यालाच केरसुनी म्हणतात. तर मी इथे केरसुनी घेतलेली आहे. आणि या केरसुनीला आपल्याला या दिवशी रक्षासूत्र हा धागा बांधायचा आहे. नसेल तुमच्याकडे तर आपल्या घरातील जो पांढरा धागा आहे तो तुम्ही हळद आणि कुंकू टाकून लाल पिवळा करा. आणि मग हा लाल पिवळा धागा म्हणजेच मी इथे रक्षासूत्र घेतलेला आहे त्याला मी गाठीसुद्धा मारून घेतलेल्या आहेत. तर याला 5-5 गाठी मारायच्या आहेत. अशा गाठी मारलेला हा रक्षासूत्र धागा आपल्याला 16 वेळा बांधायचा आहे. एक साईडनी 8 वेढे, एक साईडनी 8 वेढे, असे 16 वेढ्यांचा हा धागा आपल्याला या केरसुनीला या दिवशी बांधायचा आहे. हा झाला आपला दुसरा उपाय. आधीचा होता दिव्याचा उपाय. आणि हा का तर पती पत्नीचं नातं घट्ट राहावं जसं देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आहे. देवी लक्ष्मी सदैव विष्णूंचे पाय चेपत असते किंवा पायांना हात लावूनच फोटो असतात. यामुळेच ती धनाची देवी आहे. ती तिचं स्थान तिच्या नवऱ्याच्या म्हणजे तिच्या पतीच्या चरणांशीच मानते. तसंच आपणसुद्धा मानावं. आपल्या पतीला आपण खरंच खूप महत्त्व द्यावं आणि आपलंसुद्धा नातं अगदी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींसारखं असावं. नात्यामध्ये गोडवा असावा. हे सर्व काही या आपल्या क्रियेमुळे होणार असतं. म्हणून आपल्याला इथे रक्षासूत्र धागा बांधायचा आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मीपूजन जर तुम्ही पॅक घेतलं तर त्यामध्ये लाह्या बत्तासे सर्व येतं किंवा तुम्ही लाह्या बत्तासे सुट्टं आणू शकता. 2 खोबऱ्याच्या वाट्या घ्यायच्या आहेत अर्ध्या अर्ध्या. इथे मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये लाह्या आणि बत्तासे भरून घ्यायचे आहेत. समोर एका वाटीत तुम्हाला थोडेसे बत्तासे ठेवायचे आहेत. त्यानंतर तांदळाच्या राशीवरती आपल्याला बोळके भरून घ्यायचे आहेत धनद्रव्याने. तर तुम्ही 5 किंवा 11 बोळके भरून घेऊ शकता. तर इथे मी 5 बोळक्यांमध्ये धने, त्याचबरोबर तांदूळ, गहू, हरभरा डाळ किंवा हरभरे घेतले तरी चालेल. या पद्धतीने साखर अशा पद्धतीने मी धनद्रव्य भरून घेतलेलं आहे. हेच आपलं धन आहे. पूर्वी राजे लोक यामध्ये हिरे, मोती, माणकं या पद्धतीने ते भरून घ्यायचे. पण आपण हे खरं धन भरून घ्यायचं. या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये जे कॉईन असतात सुट्टे पैसे हे सुद्धा भरून घेऊ शकता. किंवा मग तुम्ही विलायची, त्याचबरोबर तुम्ही हळकुंड हे सुद्धा भरून घेऊ शकता. जे काही धनद्रव्य आहे लक्ष्मी मातेला प्रिय ते सर्व तुम्ही भरून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपली एकंदरीत मांडणी झालेली आहे.
आणि सर्वात समोर श्रीफळ ठेवायचं, त्याची सुद्धा हळदी कुंकू फूल ठेवून पूजा करायची. बऱ्याच ठिकाणी कलशावरती श्रीफळ ठेवलं जातं. जर तुमच्याकडे तसे करत असतील तर तुम्ही तसे करा, किंवा या व्यतिरिक्त तुमच्याकडे मांडणी कशी करतात लक्ष्मीपूजनाची मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्याकडील प्रथासुद्धा मला कळतील. आणि तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ पाहता हे सुद्धा मला सांगा. तर आता अशा पद्धतीने पूजा मांडणी झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये पूजेला सुरुवात करायची असते. म्हणजे 5:30च्या नंतर शुभ मुहूर्त असतो. दरवर्षी बऱ्याचदा बोलतात की हाच टायमिंग आहे, तोच टायमिंग आहे, पण सूर्यास्ताच्या आधी 24 मिनिटे आणि सूर्यास्ताच्या नंतर 24 मिनिटे हा प्रदोष काळ लक्ष्मी सेवेसाठी अतिउत्तम असतो. तर तुम्हाला याच वेळी पूजा करायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला आपल्या दारामध्ये सुद्धा आधी रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. तुळशीपाशी रांगोळी काढून घ्यायची. घरामध्ये सर्वत्र गोमूत्र शिंपडून घ्यायचं. त्याचबरोबर लक्ष्मीपूजन करताना तुम्हाला घरातील TV, मोबाईल जे काही असेल ते सर्व काही बंद ठेवायचं आहे आणि तुम्हाला घरात तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुमचा जो किचन ओटा आहे तिथे सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा लावा, म्हणजे देवी अन्नपूर्णेचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम तुळशीची पूजा करायची. तुळशीला आधी अगरबत्ती लावून घ्यायची, तिला तुपाचा दिवा लावून घ्यायचा किंवा तिळाच्या तेलाचा लावा. हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून घ्यायची, म्हणजेच तुळशीची पंचोपचार पूजा करायची. नंतर आपल्याला आपल्या माऊलींची पूजा करायची आहे. जर तुमचे सुद्धा गुरु श्री स्वामी समर्थ माऊली असतील किंवा दत्त महाराज तर तुम्ही त्यांची सुद्धा पूजा आधी करून घ्या. आणि जर नसतील तर मग जे तुमची कुलदेवी आहे तिची पूजा करून घ्या. हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या, या पद्धतीने. आता आपल्याला सर्वप्रथम आचमन करायचं आहे. तर एक ताम्हण घ्यायचं आणि एका ग्लासात पाणी घ्यायचं. सर्वप्रथम तुम्हाला विष्णूंच्या 24 नावांपैकी 3 नावे आधी घ्यायची आहेत आणि 1 पळी पाणी हातावरती घ्यायचं आणि ते प्राशन करायचं. असं 3 पळी पाणी घेऊन तुम्हाला 3दा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असे म्हणून पाणी प्राशन करायचं. नंतर 2 वेळा ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः असे म्हणून पाणी ताम्हणात 2 वेळा सोडून द्यायचे. आणि बाकीची जी नावे आहेत ती म्हणत आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला प्राणायाम करायचा आहे. हे झालं आपलं आचमन. म्हणजेच आपल्याला जर यदाकदाचित झांबडी आली, शिंक आली तर आपली पूजा व्यर्थ जाऊ नये म्हणून आचमन करायचं. नंतर संकल्प करायचा आहे. हातात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, अक्षदा फूल घ्यायचं आहे आणि संकल्प करताना मी अमुक गोत्राचा, तुमचं गोत्र सांगायचं, माहीत नसेल तर काश्यप गोत्र असे म्हणून भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी आहे किंवा भक्त आहे आणि मी माऊलींच्या संदेशानुसार इथे सेवा करत आहे. माझी मानसिक स्थिती, माझं दारिद्र्य निवारण होऊ देत, मला जे काही आपल्याला म्हणजे पाहिजे आहे ते तुम्हाला संकल्पमध्ये सांगायचं आहे. आणि देवी लक्ष्मींना प्रार्थना करायची आहे आणि श्री गणेशांना सुद्धा प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने संकल्प सोडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आधी सर्वप्रथम गणेशाची पूजा करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणून नंतर देवाला स्नान घालायचं असतं. पण आपण आता आधी स्नान वगैरे घालून ठेवलेलं आहे, त्यामुळे फक्त फुलाने पाणी शिंपडून स्नानम समर्पयामी असे म्हणा, किंवा जर वेळ असेल तर तुम्ही अथर्व शीर्ष तुमच्या मुलांसह म्हणू शकता. आणि त्यानंतर देवाला गंध, अक्षदा, हळदी कुंकू फुले वाहून देवाची पूजा करायची. त्यानंतर देवी लक्ष्मींची पूजा करून घ्यायची. त्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मींचा जो सोबत फोटो प्रतिमा ठेवलेली आहे त्याची पूजा करायची. कुलदेवीच्या टाकाची पूजा करायची. श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि जे धन आपण ताम्हणात ठेवलेलं आहे, जी लक्ष्मी ठेवलेली आहे त्याची सुद्धा पूजा करायची. सर्व दिव्यांची, घंटी, शंख यांची पूजा करायची. आणि शंखाची पूजा करताना फक्त अष्टगंध, फूल आणि तुळशीपत्र व्हा. शंखाला हळदी कुंकू आणि अक्षदा व्हायला जमत नाहीत, शंख फुटला जातो. त्यानंतर शंखामध्ये पाणी भरून घ्यायचं. तर त्यामधील पाणी एका ग्लासामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अजून दुसरं जास्तीचं पाणी वाढवायचं आहे.
त्यामध्ये तुम्हाला गंध, अक्षदा, हळदी कुंकू आणि तुळशीपत्र वाहायचं आहे. म्हणजेच हे शुद्ध दोक म्हणजे एक पवित्र पाणी तयार होतं. नंतर तुम्हाला एक मंत्र म्हणत जी पूजा आपण केलेली आहे त्या सर्व पूजेवरती पाणी शिंपडवून घ्यायचं आहे. तर इथे म्हणायचं आहे, ओम श्री पुंडरीकाक्षाय नमः, ओम श्री पुंडरीकाक्षाय नमः असं म्हणून पाणी शिंपडवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला कुलदेवीचं ध्यान करायचं आहे. कुलदेवीला सुद्धा पूजा करताना मंत्र म्हणायचा, सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयभ्यस्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते. किंवा मग तुम्ही देवीचा मंत्र म्हणा किंवा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करत तिला हळदी कुंकू वाहा. यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य लाभत असतं. नंतर आपल्याला देवी लक्ष्मींची पूजा करायची आहे. तर धनद्रव्य सर्वांवरती हळदी कुंकू वाहत असताना तुम्ही देवीचा मंत्र कोणताही एक जपा किंवा मग देवीचं नामस्मरण करा. तिला जे काही मागणं मागायचं आहे ते मागा. तर अशा पद्धतीने सर्व पूजा करायची. अवश्य तुम्हाला या दिवशी पूजेत तुळशीपत्राचा वापर करायचा आहे. आणि जी केरसुणी आपण आणलेली आहे लक्ष्मी म्हणजेच त्याला झाडणीसुद्धा म्हणतात, तर ही केरसुणीची सुद्धा या दिवशी अवश्य छान पूजा करून घ्यायची. आणि इथे सुद्धा आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मंत्र म्हणायचे असतात. ते जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही त्या देवांचं नामस्मरण करत पूजा करा. आणि मंत्र हवे असतील तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्कीच मंत्र कमेंट बॉक्समध्ये देईल. या पद्धतीने पूजा मांडणी झालेली आहे. सर्व देवांना हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा झाल्यानंतर प्रत्येक देवासमोर लाह्या बत्तासेचा नैवेद्य ठेवायचा आहे आधीच. त्याचबरोबर धने जे आहे ते देवी लक्ष्मींना अर्पण करायचे आहे. देवीसमोर कुलदेवीच्या टाकासमोर अवश्य धने ठेवा. यामुळे घरामध्ये धन वाढत जातं आणि धन स्थिर राहतं. नंतर आपल्याला रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. नंतर देवीला धूप दीप लावायचा आहे. आणि नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य समोर तुम्हाला भरीव चौकोनावरती ठेवायचा आहे. त्यानंतर एक साईडला भरीव मंडल करून जे काही फराळीचे पदार्थ असतात हे ठेवायचे आहेत. अवश्य फराळीच्या पदार्थांमध्ये आपण लाडू, करंजी, चिवडा तर ठेवतोच, पण देवीला 5 किंवा 16 अनारस्यांचा नैवेद्य दाखवा. देवीला अनारशांचा नैवेद्य फार आवडतो. आणि जे काही आपण फराळ बनवतो तो ठेवा, फळे ठेवा. पाणी फिरून देवीला नैवेद्य दाखवा. त्यानंतर सर्व घरातील लहान थोरांनी देवीची गणपतीची आरती करा. आणि सर्व लहान मुलांनी थोरांनी देवीचा आशीर्वाद घ्या. सर्वांनी मनोभावे नमस्कार करा. देवीला जे काही मागायचं आहे ते अवश्य या दिवशी स्त्रियांनी मागायचं आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 3 उपाय करायचे आहेत. 2 आधी सांगितले, आता हा 3रा उपाय. जे काही पंचपाळ असतं किंवा तुम्ही हळदी कुंकवाचे तुमच्याकडे जसे करंडे असतील त्यामध्ये हळदी कुंकू तुम्हाला भरून पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आणि देवीसमोर ठेवायचं आहे. बघा तुम्ही रात्रीला देवी येऊन हळदी कुंकवावरती जर तुम्हाला बोटांचे ठसे उमटले तर समजून जा देवी येऊन हळदी कुंकू लावून गेली. आणि जरी नाही उमटले तरी कुठलीही मनात किंतु आणू नका. देवी तुमच्या घरामध्ये साक्षात आलेलीच आहे. या पद्धतीने तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे. उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी तुम्हाला करायची आहे. अंघोळ झाल्यानंतर देवीला हळदी कुंकू वाहायचं, धूपदीप लावायचा आणि हातामध्ये अक्षदा घ्यायच्या. त्या अक्षदामध्ये जे काही तुम्हाला इच्छा सांगायची आहे ती सांगायची. पूजेतील तुम्हाला शंख काढून घ्यायचा आहे आणि संपूर्ण पूजेवरती अक्षदा वाहायच्या. तर कुठलाही मंत्र वगैरे काही म्हणण्याची गरज नाही. मनोभावे कुठलीही सेवा करा, देवाला ती पावन होते, म्हणजेच देव प्रसन्न होतो. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोप्या आणि शास्त्रोक्त पद्धतीत लक्ष्मीपूजन कसे करावे याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. मंत्र वगैरे सुद्धा इथे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही पूजा मांडणी करून यावर्षी लक्ष्मीपूजन करा. आणि जे काही उपाय करायला सांगितले आहेत ते सुद्धा मनोभावे श्रद्धेने करा. देवी लक्ष्मीची अखंड सर्वांवरती कृपादृष्टी होईल आणि सर्वांच्या घरात देवीचं आगमन होईल. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला मदत करा. आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आजची सेवा स्वामी आई चरणी आणि देवी लक्ष्मी चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ.